भारतीय जनता पक्षाच्या उतरत्या कळेची सुरुवात झाली का, ही चर्चा देशभर सुरू होईल. निवडणुकांचे निकाल लागायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकांकडे कसं पाहायचं हा प्रश्न खरं तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. तिन्ही चारही राज्य महत्त्वाची तर आहेत. सत्तेवर येण्यासाठी काँग्रेस आणि भाजप तिथे आटोकाट प्रयत्न करतायत. काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेसला लोकसभेत विजय मिळेल का? भाजपचा सगळा प्रचार हा एकट्या मोदींच्या खांद्यावरती उभा राहिलेला आहे. जसं कर्नाटकात झालं तसं त्या अपयशाचे धनी सुद्धा मोदी असणार. प्रत्येक राज्याची धुरा तिथल्या नेत्यांवरती सोपवलेली आहे आणि त्यामुळे गेहलोत असतील, कमलनाथ असतील किंवा रेवंत रेड्डी तेलंगणामध्ये असतील, हे नेते हे काँग्रेसचे स्थानिक नेते प्रचारात आघाडीवर आहेत. जर काँग्रेस या राज्यांमध्ये यशस्वी झाली तर अचानकपणे इंडिया आघाडीला नवीन संजीवनी प्राप्त होईल. की मध्य प्रदेशात कमलनाथांनी समाजवादी पार्टीला कुठे जागा दिल्या आणि त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट आलंच होतं की मोठ्या आघाड्यांमध्ये अशा प्रकारचे वाद हे होत राहणार आहेत. एकूण या निवडणुकांचे निकाल काही लागले तरी शेवटी खरी परीक्षा असणार आहे ती भारतीय जनता पक्षाची. गेल्या काही आठवड्यांपासून भारतातल्या 4-5 राज्यांमध्ये खरं तर पण 4 मोठ्या आणि 5 राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी चाललेली आहे. तुम्ही हे ऐकत असाल त्यावेळेला एका बाजूला एक्झिट पोल्सचा पाऊस पडलेला असेल आणि वेगवेगळी आकडेवारी तुमच्यावरती येऊन आदळलेली असेल. तुम्ही हे सगळं ऐकत असाल तोपर्यंत कदाचित मतमोजणी सुरू झालेली असेल. तुम्ही जर उशिरा ऐकलं तर तोपर्यंत निवडणुकांचे निकाल काय लागले हे सुद्धा तुम्हाला कळलेलं असेल. त्यामुळे आत्ता आपल्याला निवडणुकांच्या निकालांची थेट चर्चा न करता जे निकाल लागतील त्यांच्याकडे कसं पाहायचं एवढ्याच मुद्द्याची फक्त चर्चा करायची आहे. होतं काय की जेव्हा एखाद्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतात तेव्हा एक तर आपण थेट त्याचा देशाच्या राजकारणाशी संबंध जोडतो किंवा दुसरीकडे फक्त त्या राज्यापुरता विचार करतो आणि त्यामुळे नेमकं त्या निवडणुकांमध्ये काय पाहायचं, त्या निवडणुकांचं देशाच्या राजकारणात काय नेमकं महत्त्व आहे हे आपल्या हातातनं बरेच वेळेला निसटतं. त्याच्यातनं सर्वेक्षणांच्या गर्दीमुळे बरेच वेळेला फक्त आकडेवारी एवढा एकच मुद्दा महत्त्वाचा ठरतो. म्हणजे तुम्ही एक्झिट पोलच्या दिवशी पाहिलं असेल तर कशामुळे काय घडलं ह्याच्यापेक्षा फक्त काय घडणार याचा अंदाज व्यक्त करणं एवढंच एक्झिट पोलचं एक परमकर्तव्य असतं. सर्वेक्षणांचा एक प्रकार आणखीन असाही असतो की जो प्रचाराच्या वेळेला केला जातो आणि अनेक वेळेला ही सर्वेक्षणं मुख्यतः प्रचाराचा भाग म्हणून वापरली जातात. बहुतेक वेळेला निवडणुकांमध्ये प्रचाराचं एक तंत्र असतं हवा तयार करणं आणि अनेक सर्वेक्षणांचा ती हवा तयार करायला हातभार लागत असतो. खरं तर सर्वेक्षणांचं काम हे असतं की कोणता समूह कुणाला मतदान करतो हे शोधून काढायचं की ज्याच्यामुळे आपल्याला निवडणुकांचा अन्वयार्थ लावता येईल. पण या सर्वेक्षणांबद्दल आज आपण बोलायला नको, कारण आता निवडणुकांचे निकाल लागायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकांकडे कसं पाहायचं हा प्रश्न खरं तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही 3 अशी राज्ये आहेत की ज्यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय म्हणता येईल अशी काँग्रेस आणि भाजप यांच्यातली ही मुख्य स्पर्धा या राज्यांमध्ये चाललेली दिसते. कधीतरी या राज्यांमध्ये सुद्धा इतर पक्ष लोक वर काढायचा प्रयत्न करतात पण तो तेवढ्यापुरताच असतो आणि त्यांना कधी यश येत नाही. आणि त्यामुळे जवळपास गेल्या 25-1 वर्षांचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसतं की हे 2च स्पर्धक या राज्यांमध्ये आहेत. त्याच्यातही राजस्थानची खासियत अशी आहे की तिथे गेल्या 3 दशकांमध्ये काठावरचं बहुमत मिळवून आलटून पालटून भाजप आणि काँग्रेस सत्तेवर येतात. 2दाच असं झालेलं आहे, एकदा भाजपला आणि एकदा काँग्रेसला, की ज्यांना भरपूर बहुमत मिळालं. 2018च्या निवडणुका जरी पाहिल्या तरी असं दिसतं की मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दोन्ही पक्ष काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये इतकी टक्कर ज्याला आपण म्हणूयात टोकाची होती की अर्धा टक्का ते 1% एवढाच त्यांच्या मतांमध्ये फरक होता. काँग्रेसला जेमतेम 100 जागा राजस्थानात मिळाल्या तर
बहुमताच्या किंचित कमी 114 जागा मध्य प्रदेशात मिळाल्या आणि दोन्ही ठिकाणी काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. पुढे अर्थातच मध्य प्रदेश काँग्रेसच्या हातातून भाजपने पळवला. ठिकठिकाणी ऑपरेशन कमल या नावाने जी पक्षांतरं घडवली गेली त्याच्यात मध्य प्रदेश हे एक राज्य होतं. तसं नंतर कर्नाटकामध्ये केलं गेलं. आत्ता अलीकडे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भाजपने नेमकं तेच केलेलं आपल्याला दिसतं. सगळ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की ह्या निवडणुका म्हणजे लोकसभेची रंगीत तालीम मानायची का? खरं तर तसं काही असतंच असं नाही. म्हणजे लोकसभेचं राजकारण हे अगदी वेगळ्या पद्धतीने चालतं. हे गेल्या वेळेलासुद्धा दिसून आलेलं आहे. गेल्या वेळेला मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे 3 राज्यांमध्ये काँग्रेसनी कमालीची टोकाची टक्कर भाजपला दिली. छत्तीसगडमध्ये तर मोठ्या फरकाने काँग्रेस विजयीसुद्धा झाली. तरीसुद्धा त्याच्यानंतर अवघ्या 4 महिन्यात जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा भाजपने सगळीकडे या तिन्ही राज्यांमध्ये म्हणजे छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये आपली मतं 5 ते 10% वाढवली. आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की विधानसभेचे निकाल त्या राज्यांचे 18 साली काहीही लागलेले असले तरी या सगळ्या राज्यांमध्ये मिळून एकूण 83 पैकी 65 एवढ्या जागा लोकसभेमध्ये भाजपने जिंकलेल्या आहेत. आणि त्यामुळे आत्ता ह्या निवडणुकांचं महत्त्व अशा करता आहे की नेमकं काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेसला लोकसभेत विजय मिळेल का? जर काँग्रेस या राज्यांमध्ये चांगलं यश मिळवू शकली तर त्या यशाची पुनरावृत्ती काँग्रेसला लोकसभेत करता येईल का? भाजपच्या दृष्टीने जो प्रश्न आहे तो असा की नेहमीप्रमाणेच भाजपचा सगळा प्रचार हा एकट्या मोदींच्या खांद्यावरती उभा राहिलेला आहे. आणि त्यामुळे जर तिथे भाजपला यश मिळालं तर श्रेय मोदींना असणार. पण जर तिथे भाजपला पुरेसं यश मिळालं नाही तर जसं कर्नाटकात झालं तसं त्या अपयशाचे धनीसुद्धा मोदी असणार. आणि त्यामुळे लगेच जी चर्चा सुरू होईल ती ही की मोदींची जादू आता ओसरते की ओसरत नाही आहे. काँग्रेस पुढे हा प्रश्न नाही आहे. कारण काँग्रेसच्या वतीने जरी खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका यांनी प्रचार केलेला असला तरी काँग्रेसनी स्ट्रॅटेजी अशी ठरवलेली आहे की कर्नाटका मॉडेलप्रमाणे प्रत्येक राज्याची धुरा तिथल्या नेत्यांवरती सोपवलेली आहे. आणि त्यामुळे गेहलोत असतील, कमलनाथ असतील किंवा रेवंत रेड्डी तेलंगणामध्ये असतील हे नेते हे काँग्रेसचे स्थानिक नेते प्रचारात आघाडीवर आहेत. काँग्रेसने प्रचाराचा रोखसुद्धा त्या राज्यातल्या प्रश्नांपुरता स्थानिक ठेवलेला आहे. आणि त्यामुळे काँग्रेसचं यश किंवा अपयश हे एका अर्थाने स्थानिक असणार आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन गेल्या काही महिन्यांपूर्वी जी इंडिया आघाडी बातम्यांमध्ये होती आणि जिची सध्या चर्चा नाही तिच्या दृष्टीने काँग्रेसच्या यशाचा अर्थ काय होईल आणि काँग्रेसच्या अपयशाचा अर्थ काय होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर काँग्रेस या राज्यांमध्ये यशस्वी झाली तर अचानकपणे इंडिया आघाडीला नवीन संजीवनी प्राप्त होईल. कारण सध्या ही इंडिया आघाडी एकदम शांत आहे. पण जर काँग्रेस यशस्वी झाली तर त्या यशाच्या उजेडात, त्या यशाच्या झरोक्यामध्ये इंडिया आघाडीचा बोलबाला एकदम वाढायला सुरुवात होईल. पण ही झाली प्रसिद्धी किंवा हा झाला बोलबाला. त्याच्या पलीकडे जाऊन एक फार महत्त्वाचं काम या काँग्रेसच्या यशामुळे होणार आहे. आणि त्यामुळे काँग्रेस यशस्वी होणं हे इंडिया आघाडीच्या दृष्टीने आवश्यक आहे. इंडिया आघाडीने जर लोकसभेच्या निवडणुकीत चांगलं यश मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी ही जी राज्ये आहेत ज्यांना आपण द्विपक्षीय राज्य असं म्हटलं तिथे काँग्रेसने भाजपला लढत देणं हे फार आवश्यक आहे. आत्ताच्या निवडणुकीत जर तिथे काँग्रेस यशस्वी झाली तर काँग्रेसचा एका अर्थाने आत्मविश्वास वाढेल. काँग्रेसचं सगळं यश हे या राज्यांमध्ये आपली मतं आणि आपलं यश केंद्रित करण्यावरती वाढेल. आणि त्यामुळे जागा वाटपाच्या चर्चेत जिथे काँग्रेसला महत्त्व नाही तिथे काँग्रेस फार आग्रह धरण्याची शक्यता राहणार नाही. याचा अर्थ असा झाला की दुहेरी फायदा काँग्रेसच्या यशामुळे होऊ शकतो. एक तर
एकूण आघाडीचं बळ वाढायला त्यांनी मदत होईल आणि दुसरं म्हणजे आघाडीतल्या जागा वाटपामध्ये काँग्रेसची भूमिका काहीशी जास्त समजूतदार किंवा समंजस ठरेल। याच्यावरती अर्थातच काँग्रेसचे विरोधक असं म्हणतील की मध्य प्रदेशात कमलनाथांनी समाजवादी पार्टीला कुठे जागा दिल्या आणि त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट आलंच होतं। पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मोठ्या आघाड्यांमध्ये अशा प्रकारचे वाद हे होत राहणार आहेत आणि ते वाद हे शेवटी समजुतीने सोडवले जाणार आहेत। तुम्हाला आठवत असेल तर हा वाद झाल्यानंतर समाजवादी पार्टीने काहीशी माघार घेत सामंजस्याची भूमिका घेतली, तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा त्यांची समजूत घालण्याचे अत्यंत उच्च पातळीवर प्रयत्न केले। या एका उदाहरणावरनं इंडिया आघाडीची वाटचाल या निवडणुकांनंतर जास्त सुरळीत होण्याचा मार्ग खुला होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल। एकूण या निवडणुकांचे निकाल काही लागले तरी शेवटी खरी परीक्षा असणार आहे ती भारतीय जनता पक्षाची। याचं कारण भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने गेल्या निवडणुकीत मिळालेलं जवळपास 100% यश राजस्थानात असेल, मध्य प्रदेशात असेल, छत्तीसगडमध्ये असेल, ते इतकं महत्त्वाचं आहे की तिथे जर का या भारतीय जनता पक्षाचं यश आता मागे पडलं, त्यांना जर माघार घ्यावी लागली, तर ताबडतोब मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या उतरत्या कळेची सुरुवात झाली का ही चर्चा देशभर सुरू होईल आणि ते भाजपला अजिबात परवडणारं नाही। राहिलं तेलंगणमध्ये काँग्रेसचा बोलबाला निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बराच होता। जर का तेलंगणमध्ये त्रिशंकू अवस्था आली, काँग्रेसची कामगिरी चांगली झाली, तर तिथे एका अर्थाने मागे पडलेल्या पक्षाला बरोबर घेण्यात भाजपला स्वारस्य राहणार नाही आणि त्यामुळे तेलंगणाचं एकूण दक्षिणेच्या राजकारणाप्रमाणे भाजपपासून फटकून राहण्याचं राजकारण पुढे चालू राहील। निवडणुकांचे निकाल काही लागले तरीसुद्धा शेवट या निवडणुकांमधनं एक प्रश्न शिल्लक राहील। या निवडणुकांमध्ये सगळ्याच पक्षांनी म्हणजे मुख्यतः हे जे 3 पक्ष आहेत त्यांनी वेगवेगळ्या लोककल्याणकारी योजनांचा वर्षाव केलेला आपल्याला दिसतो। कोणताही समाज घटक आता राहिलेला नाही असा की ज्याच्या बाजूने वेगवेगळ्या योजना कोणत्या ना कोणत्या पक्षांनी दिल्या नाही। त्याला रेवडी म्हणून नावं ठेवणाऱ्या भाजपने सुद्धा तेच केलेलं आहे आणि त्यामुळे आता खरा प्रश्न येणार आहे की जनता कुणाच्या मागे जाते हे केवळ या मुद्द्यावर ठरणार आहे, लोककल्याणाच्या योजनांवर ठरणार आहे, हे फक्त राज्यकारभारावर ठरणार आहे का भारतीय जनता पक्ष सतत सुप्तपणे ज्या मुद्द्याचा प्रचार करतो त्या हिंदुत्वाच्या प्रश्नाची कसोटी या निवडणुकांमध्ये लागणार आहे। छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल आणि अर्थातच तेलंगण या 4ही राज्यात भाजपने सुप्तपणे हिंदुत्वाचा प्रचार करून हिंदू मतं एकत्र करण्याचा फार मोठा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे जसा मोदींच्या यशाची कसोटी या निवडणुकांमध्ये लागणार आहे तसंच हिंदुत्वाच्या प्रचाराची सुद्धा कसोटी या निवडणुकांच्या निकालांमध्ये लागलेली असेल। तेव्हा तुम्ही जेव्हा या निवडणुकांचे निकाल आता पाहाल त्यावेळेला या दोन्ही गोष्टी जरूर लक्षात ठेवल्या पाहिजेत असं मला वाटतं। नमस्कार।